शिरपूर पोलीस स्टेशनचे दामिनी पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना पित्रेश्वर रिक्षा स्टॉपजवळ पथकाची नजर 3 निरागस बालकांवर पडली। पथकातील अधिकारी PSI छाया पाटील यांनी जवळ जाऊन चौकशी केली असता सदर मुले ही बेवारस असल्याचे समजले। साधारण अंदाजे 3 ते 6 वयोगटातील एक मुलगी व 2 मुले आहेत। पथकाने 3 मुलांना शहर पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता असे समजले की मुलाची आई सोडून गेली व वडील हा दारुड्या असून त्याचा थांग पत्ता नाही। अक्षय रुजू पावरा वय 6 वर्ष, सलमान खान रुजू पावरा वय 5 वर्ष, शीतल रुजू पावरा वय 3 वर्ष असे या बालकांचे नाव असून या 3 मुलांचा सांभाळ शिरपूर शहरातील आकाश गार्डन जवळ राहणारा एक 12 ते 13 वर्ष वयाचा साई नावाचा मुलगा करत असल्याची माहिती समोर आली आहे। तेव्हा साई याला पोलीस ठाण्यात बोलावून त्यास विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदर मुले ही ताणी असताना त्यांची आई रस्त्यावर सोडून निघून गेली होती। तेव्हापासून मी या मुलांना खाऊ पिऊ घालून त्यांचा सांभाळ करत आहे। मी पित्रेश्वर टॉपनाकडे गावतो ना, ते पावभाजीवर काम करू ते मग त्या दाखला पोरी भेटणार मला दूध पिता होतात ते तर मग मी त्याचं काम सोडतेले तर माझं त्यातले समावस मन आई वारीला आले मन नाव साई आहे। तू कुठं राहस? मी आकाश गार्डनले राहस, पहिले आले सिद्धार्थनगर मारो मी आता काम सोड दिले। ती दाखला पोर आहेत ना त्यासले आता मी वागी राहू का ते मॅडम म्हणते आहेत ना त्यासले मॅडम म्हणतेसनी दूध आले आश्रम शाळाમાં टाकेली लई चालणार आता कितला बरं दुधा ती 5 बहीण भाऊ आहेत त्या 2 तता आहेत 3 लयले 3 इसले लई जाणे आती दूध आली त्यासना माय बाबासना काही माहिती का? माय बाप माय दुसरा नवरा करी पैसे आले आणि बाप तर दारू कुट्टा त्यासले मारस मी समावस मग त्यासले रातच कुठे त्या पोरे मन करणाकडे काय खावडस त्यासले काही मंचुरियन काही खावडस राईस रुईस पावभाजी घरतून डबा बिलाईस। मुळात साईची आई देखील मयत असून वडील हमाली काम करतात। या बेवारस मुलांसाठी साईने शाळा सोडली व चायनीजच्या हॉटेलवर काम करून संध्याकाळी खायला मिळेल ते आणून या मुलांना खाऊ घालून त्यांच्यासाठी धडपड करत होता। दरम्यान दामिनी पथकाने या मुलांना पोलीस ठाण्यात आणून त्यांना नवीन कपडे व चप्पल देऊन धुळे येथील बालनिरीक्षण गृह व शिशुगृह येथे रवानगी करून त्यांना हक्काचा आधार मिळवून देण्याचे कौतुकास्पद कार्य दामिनी पथकाने केले आहे। तर स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून साईने या मुलांसाठी केलेले कार्य देखील कौतुकास्पद आहे। आज दामिनी पथकाअंतर्गत शिरपूर शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान आमच्या पथकाला 3 निराधार मुलं हे भीक मागून खात असताना मिळून आले। त्यापैकी 3घांना आम्ही विश्वासात घेतलं, पोलीस स्टेशनला आणलं। त्यात त्यांचं नाव विचारले असता एकाचं नाव अक्षय रजू पावरा अंदाजे वय 6 वर्ष, दुसऱ्या मुलाचं नाव होतं सलमान रजू पावरा वय अंदाजे 5 वर्ष, मुलीचं नाव होतं शीतल रजू पावरा वय अंदाजे 3 वर्ष। यांना त्यांचं नाव गाव विचारले असता त्यांनी राहणार मालवण तालुका सेंदवा जिल्हा बडवानी येथील सांगितलं व त्यांना आई वडील नसल्याचे त्यांनी सांगितलं। निराधार असून बाहेर भीक मागून त्यांचे पोट भरत असतात म्हणून आपल्या दामिनी पथकाअंतर्गत त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणून त्यांची योग्य ते काळजी घेण्यात यावी व भविष्यात हे पुढे वाममार्गाला लागू नये व कोणत्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून धुळे जिल्ह्यात आपले बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांना पत्रव्यवहार करून सदर मुलांना निवाऱ्याची सोय व पुढील त्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी पत्रव्यवहार करून त्यांना त्यांच्या अभिरक्षेत देत आहेत। आणि ही सर्व कारवाई आपले पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक के पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। या 3 मुलांना कोणीही आधार नसल्याने साई सतीश साळवे म्हणून मुलगा होता, तो त्याचं शिक्षण सोडून त्या मुलांसाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्यासोबत राहत होता व दिवसभर जे मिळेल खायला ते घेऊन त्या मुलांना खाऊ घालायचा आणि एखाद्या सुरक्षित ठिकाणी त्यांना झोपण्यासाठी त्यांच्यासोबत झोपायचा व त्यांची काळजी घ्यायचा। आणि माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे, जर असे काही मुलं असतील शहरामध्ये भीक मागत असतील, त्यांना कोणी आधार नसेल तर आमच्याशी संपर्क साधावा की जेणेकरून अशी मुलं हे भविष्यामध्ये वाममार्गाला जाणार नाहीत आणि आपण त्यांना कायदेशीर जी मदत पुरवता येईल ती मदत पुरवून त्यांना योग्य ते निवारा व शिक्षण देण्याची तजवीज ठेवू।